नवरा जर म्हटला ना, काय तुझ्या भाजीला आज काडीची चव नाही, तर त्यांना बघा अशी चटणी करून खाऊ घालायची. परत म्हणलं पाहिजे भाजी केली नाहीस तरी चालेल, पण ती चटणी तेवढी कर. एवढी ही भारी लागते आणि बनवायला पण बघा एकदम सोपी आहे. तर काय करायचं, लसणाच्या गड्ड्याला 2-4 फटकं मारायचं आणि लसणाच्या कुड्या अशा बघा वाटीभर घ्यायच्या आहेत. लसूण काय सोलायचा नाही. दोन मिडियम साईजचे हे कांदे मी इथं घेतलेत, उभे असे ते चिरून घ्यायचे. आता गॅसवर तवा ठेवायचा, तव्यात 1 वाटी शेंगदाणे खरपूस असं बघा भाजून घ्यायचे. एका ताटलीत ते काढून घ्यायचे. मग किसलेलं सुकं खोबरं आहे ते पण थोडंसं तेल टाकून खरपूस भाजायचं आणि ते पण बघा काढून घ्यायचंय. मग लसूण चांगला भाजायचा आणि त्याच ताटलीत तो पण काढायचा. एकवर एक असे सगळं बघा आपल्याला भाजून घ्यायचंय. नंतर सगळा चिरलेला कांदा टाकायचा आणि चांगला लाल होईपर्यंत तो पण भाजून घ्यायचाय. आता भाजताना थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा भाजत आला की नाही की त्याच्यात अर्धी वाटी बघा पांढरे तीळ टाकायचे आणि मिनिटभर हे परतून घ्यायचंय आणि एका ताटलीत हे पण काढून घ्यायचं. आता खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यात भाजलेले शेंगदाणे, खोबरं, लसूण, कांदा आणि तीळ